आले का सगळे? आले का सगळे? अरे सगळे आलेत का? राम राम मंडळी, राम 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 राम. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये युट्यूब वरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती पाहायला मिळेल. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. पहा, अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री शिकवला जातोय. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला, या ठिकाणी आज आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये सहभागी आहात. तुमचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव टेस्ट उपलब्ध आहे. अगदी 30 पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे. 3,000 पेक्षा जास्त प्रश्नाचा सराव बुद्धिमत्तेचा या ठिकाणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 300 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व 300 प्लस लाईव्ह तासिका तुम्हाला टेलिग्राम चॅनल व युट्यूब चॅनल वरती उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रेकॉर्डेड तासिकाही तुम्हाला युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह तासिका करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी रेकॉर्डेड तासिका पाहून घ्या. चला, या ठिकाणी आजचा आपला घटक आहे समसंबंध. समसंबंध मधील चाचणी क्रमांक 8 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. आज पहा, या प्रकारच्या आकृत्या आपल्या कोणत्या परीक्षेत उपयुक्त आहेत. तर या ठिकाणी पहा, 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी एमएमएस, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त आहे. पहा, या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला पाहत असाल तर एकदा लाईक ठोका. चला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. माझे नाव सोमनाथ सोनवणे. आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहा, चला, या ठिकाणी प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, या ठिकाणी 3 आकृत्या आहेत. हा पहिला आहे, या ठिकाणी बाण. पहिला काय आहे पहा, या ठिकाणी बाण आहे. तर हा पहिला बाण, हा दुसरा टी आणि तिसरी मधली आकृती. तर या ठिकाणी 1 नंबरची व 2 नंबरच्या आकृती झाल्यात आदला बदली. काय झाल्यात पहा, या ठिकाणी आदला बदली झाल्यात. पलटी वगैरे नाही, तर आदला बदली झाल्यात आणि उलटी झालाय. वरचा बाण काय झालाय, खाली उलटा झालाय आणि हा टी काय झालाय, वरती गेलाय. तर या ठिकाणी आपल्याला वरचे बाण जर आपण खालील बाजूला आणले तर याप्रमाणे आपल्याला खालील बाजूला बाण येतील. पहा, याप्रमाणे खालील बाजूला बाण येतील. त्याचबरोबर मधली आकृती ही किती अंशामध्ये, तर 90 अंशामध्ये कर्व होताना दिसते. या ठिकाणची आपली मधली आकृती जर आपण 90 अंशामध्ये कर्व केली तर या ठिकाणी याप्रमाणे गोल पाहायला मिळेल. याप्रमाणे गोल पाहायला मिळेल आणि वरील आकृतीच्या बाजूला जातील. पहा, पी खालचे पी हे वरील बाजूला जातील. याप्रमाणे आपल्याला आकृती मिळेल. मग 3 नंबरच्या आकृतीचा कर्व 90 अंशाचा आहे. 3 नंबरच्या आकृतीचा कर्व हा 90 अंशाने घड्याळाप्रमाणे फिरवलेला आहे.
याप्रमाणे जर आपण फिरवलं तर आपल्याला योग्य उत्तर काय मिळतंय पहा या ठिकाणी. योग्य उत्तर सांगा खूप. चला योग्य उत्तर या ठिकाणी माझ्याकडून चूक झाली पहा. या ठिकाणी काय चूक झाली तर खालील बाणाचे चिन्ह हे उलटे करायचे आहेत. हे दोन बाणाचे चिन्ह काय करायचे या ठिकाणी उलटे करायचे आहेत. जर आपण उलटे केले तर याप्रमाणे होतील पहा. उलटे केले तर याप्रमाणे होतील पहा. या ठिकाणचा बाण या ठिकाणी उलटा केला होता. बाण काय केला होता उलटा म्हणजे बाणाची आरशातील पाण्यातील प्रतिमा घेतली होती. मधील आकृती खालची आकृती वर नेली होती आणि मधील आकृती 90 अंशामध्ये कर्व केली होती क्लॉकवाईज. मधली आकृती क्लॉकवाईज कर्व केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येते पहा या ठिकाणी. सांगा भाऊ आता तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर काय दिसतंय. या ठिकाणी बी उत्तरातील बाणाची दिशा आणि गोलची दिशा चुकीची त्यामुळे बी उत्तर चुकीचं. एकच बाण त्यामुळे सी उत्तरही चुकीचं आणि डी मधील या ठिकाणी बाणाची दिशा खालील बाजूला त्यामुळे डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. पहा कुणी कुणी हे उत्तर दिलंय पहा. पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर समृद्धी सप्रे, यशस्वी भोवर, उत्तम वाघमारे, तनुष्का कटके. उत्तम वाघमारे 2 वेळा उत्तर ए आणि बी. चला कृष्णा खाडे आसावरी सानप आसावरी सानप समृद्धीचं नाव कशाला टाकते. सानिका महेशचं बी उत्तर चुकलंय. महेश सानप बी उत्तर चुकलंय. आसावरी सानप ए उत्तर. उत्तम वाघमारे बी उत्तर चुकलंय. अनुज दिगेकर ए उत्तर. आराध्या कुंभार ए उत्तर. यशस्वी त्यामध्ये पहिली आकृती बाण वरच्या दिशेला होते. 2 नंबरच्या आकृतीत बाण खालच्या दिशेला गेले. मग 4 नंबर आकृतीत केले बाण वरच्या दिशेला जातील. अगदी बरोबर यशस्वी. खूप छान अभिनंदन तुझं. प्रशांत सानप ए उत्तर. आदित्य सानप, कृष्णा सानप, गीत गायकर, सृष्टी गांडा, ओंकार पडोळे, साक्षी खाडे, अक्षरा सानप. तनुष्कामध्ये सुईचा बाण उलटा केला. मग तिसऱ्या आकृतीतील वरून खाली बाण येत आहेत. मग ते चौथ्या आकृतीत खालून वर बाण जातील म्हणून पर्याय क्रमांक 1 आकृती बनेल. अगदी बरोबर. महेश सानप पटापटा 100 लाईक. कशाला 100 लाईक. आपलं एक करायचं का बसायचं. ज्याला आवडत तो लाईक करेल. ज्याला नाही आवडणार तो कसा लाईक करेल आपल्याला. चला भागवत सानप ए उत्तर. सार्थक खटके, विहान सानप, महेश सानप, निर्मला खाडे, श्रेयस जाळकर, त्याचबरोबर भागवत. प्रशांत तू कुठं आहेस. प्रशांत काय आहे का आलाय ना प्रशांतचं हे उत्तर. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी आकृती दिसते आपल्याला ही जी आकृती दिसते ती आपल्याला किती अंशामध्ये कर्व होताना दिसते तर 90 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध बाजूने कर्व होताना दिसते. कोणत्या बाजूने पाहिजे घड्याळाच्या या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर विरुद्ध बाजूला कर्व होताना दिसते. किती अंशामध्ये विद्यार्थी मित्रांनो तर 90 अंशामध्ये. किती अंशामध्ये 90 अंशामध्ये. आपल्याला दिलेली आकृती पण घड्याळाप्रमाणे 90 अंशामध्ये कर्व करावी लागेल. कर्व केल्यानंतर या ठिकाणी आकृती आपल्याला खालील बाजूला येईल बा. या ठिकाणी खालच्या बाजूला येईल. येते का लक्षात तुम्हाला कोणती आकृती खालील बाजूला येईल पा या ठिकाणी. तर या ठिकाणी कशा रेषा होतील पा खालील बाजूला आल्यानंतर या ठिकाणी याप्रमाणे रेषा होतील. चला या ठिकाणी कोणतं उत्तर. ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरामधील या रेषा चुकीच्या आलेल्या आहेत व या रेषाही चुकीच्या आल्या आहेत त्यामुळे डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी. चला कुणी कुणी दिलंय भाऊ बरं. सृष्टी गंडा, तनुष्का कट्टे, गीत गायकर, आराध्या कुंभार. सर आता 12 लाईक झाले. हा सावरी तू लाईक मोजूच नको. ज्याला लाईक करायचं तो लाईक करेल. ज्याला नाही करायचं तो नाही करणार. चला विहांत जाधव सी उत्तर. अक्षरा सानप, बलराम सटे सी उत्तर. ओंकार करुळे, साक्षी करुळे सी उत्तर. खुशी गायकर सी उत्तर. चला अगदी बरोबर. आदित्य सानप, कृष्णा सानप सी उत्तर. अनुज दिगेकर सी उत्तर. नेत्रा अदिबाई. सार्थक 12 जण 17 लाईक.
तसं नसतं सार्थक. कुणी जण तासाला येतं, लाईक करतं, निघून जातं. असे बी किती जण असतात पहा. काही जणाला तासाची गरज नसते, येतात, लाईक करतात आणि निघून जातात. चला, श्रेय जाडकर सी उत्तर. तनुष्का म्हणते माझी कमेंट वाचा. तनुष्काची काय कमेंट आहे पाहू बरं. तनुष्का 90 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरत आहे. अगदी बरोबर तनुष्का, डन. खूप छान उत्तर टाकलंस तू. चला, वाघमारे सी उत्तर. मुस्कान अत्तार सी उत्तर. हुमेरे काय तू? मुस्कान अत्तार नावाने मुस्कान अत्तार सी उत्तर. हुमेर युट्यूब चॅनलचं नाव चेंज कर बरं एकदा. युट्यूब चॅनलचं नाव एकदा चेंज कर. चला, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. चला, काय झालं रे या ठिकाणी. या ठिकाणी मोठ्या आकृतीची या ठिकाणी काय झालंय पहा. फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो, जी मोठी आकृती आहे तिची काय झाली बा छोटी आकृती. मोठ्या आकृतीची काय झाली आहे छोटी आकृती. या ठिकाणी जी मोठी आकृती आहे तिची करायची छोटी आकृती. त्याच्यामुळं कोणतं उत्तर येईल तुम्ही सांगा. ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बघता क्षणी कळतंय आपल्याला बी उत्तर अगदी बरोबर पहा. बी उत्तर अगदी बरोबर. कोणी कोणी बी उत्तर दिलंय पाहू बरं. प्रशांत सानप, तनुषा कटके, भागवत तास झाल्यावर ती वरती येशील का? हा, मी येतो ना तुझ्यासोबत खेळायला. तास झाल्यावर 9 वाजता तुमच्या घरी येतो भागवत. येतो येतो. आराध्या कुंभार बी उत्तर. खुशी साक्षी खाडे बी उत्तर. यशस्वी भवर बी उत्तर. कृष्णा खाडे, कृष्णा सानप, आदित्य सानप बी उत्तर. खुशी गायकर, साक्षी खाडे, समृद्धी सप्रे, अनानिका सानप, भागवत सानप, सृष्टी गंडाळ, वाघमारे, विहान जाधव, प्रशांत सानप. हो भागवत, येतो मी, येतो सरांना घेऊन येतो. 9 वाजता आपण तिघं पण खेळू तिथं वरती आल्यावर, आहे का नाही. जिथं कुत्रे संध्याकाळी खेळत येत, उड्या हाणतात, त्या ठिकाणी आपण पण उड्या हाणू. आपल्या थोडी झोप येणार रात्री 9 नंतर. टेस्ट सोडून झाले नाही का? बघू सकाळी चालू तासात टेस्ट सोडू मग आपण. सार्थक खटके बी उत्तर. ओंकार करोळे, साक्षी करोळे बी उत्तर. श्रेय जाडकर, अक्षदा सानप, प्राची गायकर, प्रचिती गायकर. हा, योग्य नाव केलं बा. थँक्यू सो मच प्रचिती. श्रेया तुर्वे, महेश सानप, नेत्रा, अनुष्का गांधीवा. बरं, मोठ्या आकृतीची लहान आकृती केली मग 4, मग 3 मध्ये सुद्धा मोठ्या आकृतीची आहे, मग 4 नंबरचा पर्याय सुद्धा बी छोटी आकृती होईल, म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर. सोहमोनवे सगळ्यांचं बी उत्तर अगदी बरोबर. चला, सवरी सगळ्यांचं बी उत्तर. चला, प्रश्न चौथा. प्रश्न चौथा. प्रश्न चौथा पहा. या आकृतीला किती अंशामध्ये फिरवलंय पहा. या ठिकाणी किती अंशामध्ये फिरवलंय बारकाईने पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हे 45 अंश, 90 अंश, त्याचबरोबर हे 90 अंश आणि हे 45 अंश. म्हणजे किती अंश होतील बघा. 90, 90 आणि 90, 9 27, 270 अंश. किती अंश रे? 270 अंशामध्ये, 270 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवलंय. 270 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवलंय. या आकृतीलाही आपण 270 अंशामध्ये जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं, या आकृतीलाही आपण 270 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर कसं उत्तर येईल पहा. या ठिकाणी कसं उत्तर येईल सांगा पाहू. कसं उत्तर येईल? अभिनंदन, सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर येतं. या ठिकाणी याप्रमाणे उत्तर येईल अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. या ठिकाणी बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं पहा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए. ए उत्तर अगदी बरोबर. चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला, तनुष्का, आराध्या, निलेश, श्रेयस, सृष्टी, समृद्धी, साक्षी, बलराम, श्रेया, सोहम, वाघमारे, ओंकार, साक्षी, प्रशांत, महेश, व्यान, हुमेर. हुमेर नाव चेंज कर ना युट्यूब चॅनलला फक्त. युट्यूब चॅनलला नाव चेंज कर फक्त.
नेत्रा प्राची गायकर भागवत 5 वाजता सोडल्या टेस्ट म्हणून तर संध्याकाळी कुत्रे महाराज का तिथे सगळे आता. सार्थक खटके सर उद्या प्रशांतच्या घरी लाडू लाडू आहे. लाडू लाडू बर येतो सकाळी. खुशी अक्षदा भागवत अनुज चला गीत गायकर सानिका तनुष्का 270 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज अगदी बरोबर तनुष्का डन. यशस्वी भोवर वाघमारे मुस्कान उमेर अत्तार हे उत्तर अगदी बरोबर का. सगळ्यांचं उत्तर बरोबर. चला प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तनुष्का अगदी बरोबर 270 अंशात अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अगदी बरोबर. तनुष्का या ठिकाणी या आकृतीला आपल्याला किती अंशामध्ये कर्व केलेले आहे आणि कसं केलेलं आहे पहा. त्याचबरोबर या ठिकाणी खाली केलंय पहा. या ठिकाणी काय केलंय 3 वेळा फिरवलंय. किती अंशामध्ये फिरवलं असेल रे मग. या ठिकाणी 1 वेळेस फिरवलं तर 90 अंशामध्ये वरती जाईल आणि याप्रमाणे खाली येईल. परत फिरवलं तर खाली आणि इकडं जाईल पहा. 90 किती अंशामध्ये फिरवावं लागेल रे आपल्याला. तर या ठिकाणी किती अंशामध्ये आकृतीला फिरवावं लागेल. घड्याळाप्रमाणे फिरवा किंवा घड्याळाच्या विरुद्ध बाजूने फिरवा. या ठिकाणी विरुद्ध बाजूने फिरवावं लागेल आपल्याला 180 अंशामध्ये. 180 अंशामध्ये आकृतीला घड्याळाप्रमाणे फिरवा किंवा विरुद्ध बाजूने फिरवा. याप्रमाणे आकृती येते. याप्रमाणे आकृती येते. पहा 5व्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं डी येतंय. डी उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. डी उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी बी उत्तर चुकीचं. सी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे फक्त आणि फक्त ए. फक्त आणि फक्त ए. पहा या आकृतीला आपण घड्याळाप्रमाणे जर फिरवलं तर या ठिकाणी पहिल्या वेळेस याप्रमाणे होईल आणि दुसऱ्या वेळेस जर पाहिलं तर या ठिकाणी याप्रमाणे आकृती होईल पहा. याप्रमाणे आकृती होईल. लक्षात येते का तुम्हाला. लक्षात येते का तुम्हाला. 5व्या प्रश्नाचं काय उत्तर बरोबर आहे मग ए. काही जणांनी डी दिलं होतं पहा. बऱ्याच जणांनी डी दिलं होतं. यशस्वी भवर सार्थक खटके समृद्धी सप्रे प्रशांत सानप तनुष्का सानिका कृष्णा वेहान आराध्या श्रेया थोरवे अभिनंदन श्रेया प्राची गायकर आदित्य सानप. सर माझी कमेंट वाचा. काय वाचू आदित्य तुझी. तू लागला माझी कमेंट वाचा दुसऱ्याचं बघून टाकायला. कमेंट तर टाक काहीतरी. कमेंट तर टाक काहीतरी. क्षितिजा खाडे बळराम सपे तनुष्का खटकेने सांगितलं बा 180 अंशात फिरते. क्लॉकवाईज फिरवा किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवा कसंही फिरवा आकृती बरोबर येते. खुशी महेश सानप अनुज ओंकार साक्षी भागवत आदित्य कृष्णा सोहम अक्षदा वाघमारे सृष्टी नेत्रा प्राची मुस्कान हुमेर हुमेर तुझं नाव टाक रे. चला हे उत्तर अगदी बरोबर. चला प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. अगदी सोपा आहे बा. अगदी सोपा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न कसा. या ठिकाणी फक्त मध्ये आरसा टाकून द्या. मध्ये काय टाकून द्या. आरसा. प्रचित गायकर सर मी मुलगा आहे. ओके ओके डन. प्रचिता नाही का प्रचित आहे. ओके डन. चला वाचत्यात चुकलं असेल माझं. या ठिकाणी फक्त आरसा टाकून द्या. आरसा टाकलं की उत्तर बरोबर. आरसा टाकले की उत्तर बरोबर. बघा बरं थोडं सांगितलं की पटापटा उत्तर यायला लागते. चला यशस्वी भवर सुनीता सिंगारे तनुष्का गटके प्रशांत सानप क्षितिजा खाडे समृद्धी सप्रे विहान जाधव भागवत सानप खुशी गायकर साक्षी खाडे आराध्या कुंभार प्रेषया थोरवे सृष्टी गंधा सानिका सानप वाघमारे. एच उत्तर नाही येणार वाघमारे. बी उत्तर येईल. एच आणि बी मध्ये काय फरक आहे बघ बरं. खाली आणि वरची वळ. खाली आणि वरची वळ मध्ये बदल झाला तुझा. प्रचित गायकर बी उत्तर. सोहम वनवे तनुष्कामध्ये आरशातील प्रतिमा झाले अगदी बरोबर तनुष्का. सार्थक खटके आदित्य सानप कृष्णा सानप ओंकार करुळे साक्षी करुळे अनुज दिगेकर नेत्रा उत्तम वाघमारे सवरी सानप. माहिती आहे का मुलगी आहेस मुलगा आहे काय करायचंय असवरी तुला. उत्तर टाक आणि शांत बस.
श्रेयस जाळकर, महेश सानप, सृष्टी गंडा, डन. ओके. प्रचित आहिर आहिरे, आसावरी सानप, बी उत्तर. चला, अगदी बरोबर. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. एस श्रेणीचा आरसाच आणता वही मुजीमधून कुठून सापडून आणतात काय देव जाणे. चला, 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपला 1 नंबरच्या आकृतीतील त्रिकोण हा त्यांनी क्लॉकवाईज फिरवलाय. किती अंशामध्ये? तर 90 अंशामध्ये फिरवलाय. किती अंशामध्ये फिरवलाय? आणि एकच आकृती ठेवली. आपल्याला या ठिकाणची आकृती जर आपण एकच ठेवली आणि ती जर 90 अंशामध्ये फिरवली, 90 अंशामध्ये क्लॉकवाईज फिरवली, तर कशी आकृती येईल पहा. कशी आकृती येईल एकदा सांगा. समृद्धीचं उत्तर चुकलंय, क्षितिजाचं उत्तर चुकलंय, सृष्टी गांडा बी उत्तर बरोबर. साक्षी खाडेचं डी चुकलंय, आराध्या कुंभारचं डी चुकलंय, यशस्वी भोवरचं बी बरोबर, तनुष्का खटकेचं डी उत्तर चुकलंय. 90 अंशामध्ये तनुष्का फिरवायची, फक्त 90 अंशामध्ये. एक घर पुढं सरकते म्हणजे तनुष्का. नाही ग, एक घर नाही पुढं सरकत. एक घर पुढं सरकल्यावर काय होईल ते? पण 90 अंशाने होईल का? रेषा फिरतात ना, रेषा पण फिरतात ना. सृष्टी, रेषा पण फिरतात ग. एक घर पुढं सरकून नाही जमत नुसतं. वाघमारे, प्रशांत, कृष्णा, विहांत, सुनीता, तनुष्का, समृद्धी, भागवत, खुशी, महेश, अक्षदा, नेत्रा, आदित्य सानप, कृष्णा सानप, प्रचित, वाघमारे, सानिका, क्षितिजा, अनुज, श्रेयस, भागवत, साक्षी, सार्थक, सोहम, क्षितिजा, आसावरी सानप. काही जणांनी डी दिलंच बघ तरी बी. अरे क्षितिजा खाडे, डी उत्तर नाही येत तायडे, तुला कसं सांगू मी. पहा बरं का, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणची आकृती आपल्याला फिरवायची. आपण फिरवून पाहू. पहा, या ठिकाणी जर आपण फिरवली, समजली का? आणि फिरवल्यामुळं रेषा कशा येतील पहा, याप्रमाणे रेषा येतील. पायावर पडत अशी आकृती. यशस्वीमध्ये 90 अंशामध्ये आकृती फिरवायची. हो, फक्त 90 अंशामध्ये आकृती करायची. ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. आलंय लक्षात? सगळ्यांच्या आलंय लक्षात? चला, 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, त्यांनी या ठिकाणी एक रेंज दिलेली नाही. जर आपण काल्पनिक रेंज जर मानली, तर या ठिकाणचा अंश किती आहे रे? 45 अंश. या ठिकाणचा अंश किती आहे? 45 अंश. 45 अंश अँटी क्लॉकवाईज फिरवली, घड्याळाच्या विरुद्ध बाजूने फिरवली. 45 अंश. तनुष्का 90 अंश नाही, 90 अंश नाही, 45 अंश. किती अंश फिरवली? फक्त 45 अंश. 45 अंश. 45 अंश घड्याळाप्रमाणे फिरवली आणि या ठिकाणी आकृती आली. तर या आकृतीला जर आपण 45 अंशामध्ये फिरवलं तर या ठिकाणी येईल पहा. कुठं येईल? या ठिकाणी आकृती पहा, दिलेली आकृती जर आपण 45 अंश फिरवली तर या ठिकाणी आकृती येईल. चला, कोणतं उत्तर येत आहे पहा 8व्या प्रश्नाचं. 8व्या प्रश्नाचं सांगा बरं उत्तर. भागवत, प्रशांत, आराध्या, यशस्वी, समृद्धी, क्षितिजा, सोहम, आदित्य सानप, कृष्णा सानप, उत्तम वाघमारे, साक्षी काळे, कृष्णा काळे, सार्थक कटके, सुनीता सिंगारे, नेत्रा, सृष्टीगंडा, श्रेयस जाळकर, ओंकार करुळे, साक्षी करुळे, तनुष्का खटके, प्रचित गायकर, महेश. जास्त शहाणपणा करू नको. प्रचित आहिरे.
महेशने काय छानपणा केला बघू बरं. महेश ना. अरे महेश फक्त तुला इमोजी टाकू नको म्हणला प्रचित, काय राग आला रे एवढा. तो सरळ म्हणला होता ना फक्त तुला इमोजी टाकू नको, काय चुकीचं बोलला होता रे प्रचित. अरे तास सुरू झाल्यानंतर इमोजी वापरायचा नाही, आपला साधा नियम आहे, तेवढा नियम पाळायचा फक्त. तासाच्या पहिल्या प्रश्नाच्या सुरुवातीला आणि तासाच्या 10व्या प्रश्नाच्या नंतर. खुशी गायकर डी उत्तर, सानिका डी उत्तर, आसावरी सानप डी उत्तर, उत्तम वाघमारे डी उत्तर. प्रचित आहे रे बघ बरं, रागाच्या भरात तुला डीचा द झाला का नाही, घराचा मारा झाला का नाही. निलेश विजेकर जेवायला या. बरं जेव, अजून स्वयंपाक होतोय, मला तास संपल्यावर स्वयंपाक करावा लागेल, चपात्याला आठवला भाजी करावं लागेल, 10 वाजता आम्हाला जेवायला. त्याला आसावरीला राग आला बघा, माझ्या भावाला तसं म्हणू नकोस. चला महेश सानप डी उत्तर, तनुष्का तर उकडलेले कणीस खायला या मकाचं. बाई या पोरीने तर तोंडाला पाणी सोडलं गड्या मकाच्या कणसाचं नाव घेऊन. हे तने का ग माझ्या तोंडाला पाणी सोडलंस तू. चला प्रचित डी उत्तर, उमेर अत्तार डी उत्तर, महेश सानप. महेश आपण भांडणं करायला आलो काही तासामध्ये. महेश कमेंट डिलीट कर, जाऊन दे सोडून. चला या ठिकाणी ए उत्तर चुकीचं विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर आहे चुकीचं आणि सी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय डी. सर्व विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलेलं आहे. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. ही आकृती किती अंशामध्ये कर्व झालेली आहे क्लॉकवाईज, तर 90 अंशामध्ये कर्व झाली. तर आपण या आकृतीलाही 90 अंशामध्ये कर्व करू. 90 अंशामध्ये कर्व केल्यानंतर या आकृतीचा कसा आकार दिसेल, तर याप्रमाणे आकार दिसेल. येतंय का लक्षात. किती अंशामध्ये फिरवायचे रे, 90 अंशामध्ये. कशा, घड्याळाप्रमाणे. तने तने लय त्रास नको देऊ मला. चला प्रशांत सानपची, यशस्वी भवर, भागवत सानप, तनुष्का खटके, आदित्य सानप, कृष्णा सानप, आराध्या सी उत्तर देते. चला कृष्णा सानप, आदित्य सानपचं डी उत्तर चुकलंय. तनुष्का खटके, कृष्णा खाडे, समृद्धी सप्रे, खुशी गायकर, सुनीता शिंगारे, क्षितिजा खाडे, साक्षी खाडे, सार्थक खटके, भागवत सानप, वाघमारे, सानिका सर या कडी खायला. अरे काय नाही कडी बिडी तुझ्या घरी. प्रचित गायकर, सानिका सानप, नेत्रे निलेश, अनुज दिगेकर, श्रेय जाळकर, सृष्टी गंधाळे, प्रशांत या लाडू खायला. अरे नेमकं काय खाऊ घालता मला, उपाशी मारता तुमच्या सगळ्याच्या नादात. तुम म्हणते लाडू खायला या, कोणी म्हणते कणीस खायला या, कोणी म्हणते कढी खायला या. मरण मास्तर रातभर उपाशी तुमच्याकडे बघू बघू. खुशी गायकर म्हणते आरती 90 आकृती 90 अंशामध्ये फिरते. अगदी बरोबर खुशी, खूप छान, अभिनंदन. आदित्य सानप, कृष्णा सानप, आसावरी सानप, अक्षरा सानप, सर या सर. चला 9व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर पहा. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तरातील रेष नसल्यामुळे बी उत्तर आहे चुकीचं. डी उत्तर 180 अंशामध्ये फिरलेले आहे, 180 अंशामध्ये, त्यामुळे डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी. योग्य उत्तर आहे पर्याय सी. 9व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. यशे शंकरपाळे तुझ्या घरी नाहीतच, संपले त्या दिवशी मी आलो त्या दिवशी संपले होते. शेवटचे होते शंकरपाळे त्या दिवशी संपले होते. खुशी कशाला थँक्यू म्हणली बा, खुशीला काय झालं आनंद एवढा थँक्यू म्हणायला. चला शेवटचा प्रश्न. भागवतचं पटलं बा आपल्याला, या चटणी भाकर खायला, जे असेल ते या. मग सनब मग माझी कमेंट नाही वाचली. यशस्वी खोटं बोलते आता, पुन्हा केलेत म्हणते. यार त्या दिवशी संपले होते.
चला आराध्या कुंभार डी उत्तर, वाघमारे डी, विकी काय विकी कोण आहे? अतकर डी उत्तर, महेश सानप डी, बलराम सते, क्षितिजा खाडे, ओंकार साक्षी, स्वप्नील, तनुषा गडके, सानिका सानप, सृष्टी गंगा, सुनीता सिंगारे, खुशी गायकर, खुशी प्रश्न क्रमांक टाटा करायला बघ, भागवत सानप, यशस्वी भोवर. तर माझी कमेंट वाचा, काय मग तुझं? समृद्धी सप्रे, प्रशांत सानप, आसावरी सानप, कृष्णा खाडे, प्रचित गायकर, साक्षी खाडे, नेत्रा, सार्थक खटके, अनुज दिगेकर. आरती प्रीतीला तासाची गरज नाही वाटतं. आरती प्रीतीला तासाची गरज नाही. अक्षर सानप डी उत्तर, हुनर अख्तर डी उत्तर. चला 10व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. मी उत्तराचं कारण आणि उत्तर सांगतो. पहा या ठिकाणी दिलेल्या आकृतीला काय केलंय, पहा या ठिकाणी पूर्ण केलंय. दिलेल्या आकृतीला काय केलंय त्यांनी, या ठिकाणी आतील बाजूला पूर्ण केलंय आणि त्यामध्ये रेषा मारल्या. त्यामध्ये काय मारलं, रेषा. आपल्याला या आकृतीला आपण पूर्ण करू. या आकृतीला आपण जर पूर्ण केलं तर याप्रमाणे आपल्याला प्लसच्या मध्ये, याप्रमाणे आपल्याला प्लसच्या मध्ये आकृती कशी सापडेल, पहा या ठिकाणी प्लसच्या मध्ये पूर्ण षटकोन असेल. पूर्ण कसा असेल पहा या ठिकाणी षटकोन असेल. तर पूर्ण षटकोन कोणत्या आकृतीमध्ये येतोय आपल्याला, या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर आपल्याला फक्त आणि फक्त पूर्ण षटकोन सी आकृतीमध्ये येतोय, सॉरी डी आकृतीमध्ये येतोय. या ठिकाणी त्रिकोण आल्यामुळं चुकलं, चौकोन आल्यामुळे चुकलं, पंचकोन आल्यामुळेही चुकलं. या ठिकाणी षटकोन आकृती अगदी बरोबर. डी उत्तर अगदी बरोबर. चला डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. आरती प्रीती देवापाशी खेळत आहेत का, त्याचा फोटो काढून टाक. भागवत एक फोटो काढ मला. उद्या रोजच्या वेळेस आहे, 9 वाजता ये उमेर, 9 वाजता. चला या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू 8:20 पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत बाय, राम राम.